तार व्यक्तिमत्व चषक 2024 पाटण तालुका टेनिस क्रिकेटची रबर बॉलची पावसाळा हंगामातली पहिली स्पर्धा। पंचांच्या भूमिकेमध्ये गाऱ्या डोळ्याचा अमर कदम आणि त्याचबरोबर पप्पू पाटील म्हणजे भाई आबाडकर अर्थातच मुकादम यांना ॲज अंपायरच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहू शकता। नितीन पाटील असेल, पप्पू मुकादम असेल, भाई आबाडकर असेल, मुकादम असेल, अशी बरेच नावानं प्रचलित असलेले चे अंपायर कुणाल सध्या फोकस करतोय। एका साइडला नितीन दादा, दुसऱ्या साइडला आपण पाहिलं तर पप्पू मुकादम हात करून सांगतायत अगदी पप्पू मुकादमचा फोन जरी आला तर ट्रू कॉलर वरती भाई आवाडकर असं नाव लिहून येतं, म्हणजे ज्याच्या रक्तामध्येच हिंदुत्व आहे। आणि खऱ्या अर्थानं काल जेव्हा इंडिया बॉर्न झाली तेव्हा संपूर्ण घनसोली मात्र आरडा ओरड करून इंडिया इंडिया हा आवाज त्यांचाच होता। आणि नितीन दादा त्याच्या सोबत तुम्ही पाहता मालदनचा सिंगम आई वडजाई देवीचा आशीर्वाद असणारा खेळाडू जो आजच्या दिवसामध्ये देखील खेळताना दिसेल। मॅचच्या दिशेने आपण जाऊयात। प्रशांत आणि दुसऱ्या साइडला आपण पाहिलं तर अर्थातच ये चिखलेवाडी संघ एक्स्ट्रा खेळाडू आला तर बरं होईल, कारण की आहेत नावं तर पाठ आहेत मात्र स्कोर वरती देखील लक्ष ठेवण्यासाठी एक्स्ट्रा खेळाडू तुमचा आलात तर बरं होईल। सूरज आणि प्रशांत दोन्ही बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत। गोलंदाजीसाठी सोहम पुन्हा एकदा मागील मॅच मध्ये पहिल्याच ओव्हर मध्ये फक्त 3 धावा त्यानं खर्च केल्या होत्या। सूरज आणि प्रशांत लेफ्ट हँडेड बॅटर, त्याच्या समोर सध्या आपण पाहतोय सोहम आहे गोलंदाजीसाठी। मॅचला होते सुरुवात 3 षटकांची मॅच आहे। विनिंग टीम एकमेकांसमोर। पहिला चेंडू स्क्वेअर हिट करण्याचा प्रयत्न, स्लिप तैनात नव्हता। अगदी क्लिअर मध्ये एक धाव जाते। इट्स अ नो बॉल, येस, कारण की खेळपट्टीच्या बाहेर पिच झाला। लेग अंपायर नितीन सांगतायत की हा खेळपट्टीच्या अगदी बाहेर पिच झाला आणि सध्या रिप्ले मध्ये तुम्ही पाहता ज्या पद्धतीने रिप्ले टेलिकास्ट होमचा एमटीसीचा अगदी हा खेळपट्टीच्या बाहेर पिच झाला होता। नो +1 भेटली, तब्बल 2 धावा। येणार चेंडू फ्री हिटचा लायसन भेटल्या प्रशांतला। अप्रतिम चेंडू हाताळला। विकेट किपर डोक्यावरची कॅप काढतोय रागानं, म्हणजेच काय त्याच्याकडून झाली छोटी चूक, जो डिक्लेअर मध्ये चेंडू जातोय। एक डिक्लेअर मध्ये 1 धाव, आत्ताच्या 3 धावा, एक चेंडूच्या अखेरीस 3 धावा। सोहम जेव्हा गोलंदाजीसाठी जेव्हा प्रॅक्टिस मध्ये होता तेव्हा सर्व चेंडू त्याचे फुलटॉस पडताना पाहिले, मात्र तदनंतर ऍट मॅच मध्ये तो प्रत्येक चेंडू योग्य टप्प्यावरती टाकतोय। हो, यॉर्कर खोडून काढण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर तर बाहेर काढलाय, तुषार वेगानं जातोय, त्याच्या हातामध्ये चेंडू नाहीये, बॅकअप तोपर्यंत होता मात्र अखेरीस चांगल्या पद्धतीने चेंडू अडवला गेला।
येस, अगदी चेंडू गॅदर केला तदनंतर मात्र बाहेर निघून जातोय. हा चौकार मानला गेला आणि चौकारानं टीमच्या टोटल मध्ये थोडीशी बहर आले, जी आपण पहिली 7 या आकड्यावरती. रिप्ले टेलिकास्ट मध्ये तुम्हाला संपूर्ण चित्र स्पष्ट होईल, जिथे तुषार वेगानं आला मात्र बॅकअपला असलेला खेळाडू चेंडू हातात असताना थोडासा बाहेर गेला सीमारेषेच्या बाहेर. आणि हे रिप्ले मध्ये नुकतंच तुम्ही पाहिलं. कॅमेरा मॅन आमचा कुणाल मात्रे 81-82 आणि मोरेश्वर मात्रे दोघे आज आहेत. ओहो, सुरेख फटका, जागा बनवली आहे, उचलून फेकून दिलाय आणि चेंडू निघून जातोय. अगदी 6 धावांसाठी येतोय षटकार. वॉर्ड स्ट्रोक. प्रशांतला शांत ठेवता आलं नाहीये आणि शांत बसेल तो प्रशांत कसला, कारण की चिखलेवाडी या गावाचं खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेट मध्ये नाव करणारा खेळाडू आहे. चेंडू येईल मैदानामध्ये. या टीमचा खऱ्या अर्थानं ओपनर घातक बॅटर. सुरेख फटका बॅटच्या रडामध्ये, अगदी बॅटच्या समोर होता, स्विंग केली आहे आणि तदनंतर पंच केलाय, निघून जातोय सीमारेषे बाहेर. आणखीन एक येतोय हाय अँड हँडसम. प्रशांतच्या बॅट मधून हा धमाका. शांत बसेल तो प्रशांत कसला. दिया है तो लगेगा भी, जोर की लगे. एकोणीस धाव संख्या 4 चेंडूच्या अखेरीस. तर सर्व टीमची एक एक गँग मात्र आता पोहोचू लागले, एक एक खेळाडू पोहोचू लागला. फुल टॉस होता, बोला ताना फुल टॉस नहीं डालने का, फुल टॉस नहीं डालने का. आणि अखेरीस मात्र या स्पर्धेची पहिली हॅट्रिक षटकाराचा रेकॉर्ड नावावरती करून घेतोय श्रीराम 11 चिखलेवाडी या टीमचा घातक फलंदाज प्रशांत. व्हॉट अ इनिंग, व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ परफॉर्मन्स, व्हॉट अ टॅलेंट, व्हॉट अ टेम्परामेंट अँड व्हॉट अ टायमिंग. काय फलंदाजी राहिले प्रशांतची. ज्या सोहमने पहिल्या मॅच मध्ये, पहिल्या इनिंग मध्ये, पहिल्या ओव्हर मध्ये 3 धावा दिल्या होत्या, त्या सोहमच्या विरोधामध्ये हात खोलले जातात. आणि अखेरीस मात्र प्रशांतने मात्र या ओव्हरच्या 5 चेंडू मध्ये 25 धावांचा डोंगर उभा केला. बरेच डोंगर आडवे येतात, ते पोखरायचे की त्यांना वळसा घालून निघून जायचं, हे आपल्या हातात आहे. आता या डोंगराला पोखरेल की याला वळसा घालून निघून जाईल गोलंदाज. जिन हाथों ने रन बनाया उन्हीं हाथों में जखम दिया. अप्रतिम बॅटिंग. 1 to go. ओहो, चांगला चेंडू हाताला, चांगला चेंडू हाताला. कमबॅक करणारा 25 धावा अखेरीस खर्च केले तर 6 चेंडू मध्ये त्यानं. सोहमची ओव्हर संपली आहे. निर्धाव आला शेवटचा चेंडू. तब्बल 25 धावांची ओव्हर, एक भली मोठी, एक चांगली ओव्हर मात्र बॅटिंग करणाऱ्या टीम साठी भेटली, ज्याच्यामध्ये हॅट्रिक षटकारांचा रेकॉर्ड मात्र प्रशांतने नावावरती करून घेतला. 3 षटकार लगातार त्याच्या बॅट मधून आला. पहिले आले बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझनला, तदनंतर व्ही शेप मध्ये स्ट्रेट ड्राइव्ह आणि तदनंतर देखील लॉंग ऑफ रिझन मध्ये. काय फटका खेळले, काय बॅटिंग राहिले. 12 चेंडू मध्ये अजूनही खेळ बाकी आहे 12 चेंडूंचा. ऑरेंज आर्मी आता गोलंदाजीसाठी आला. कोयना नगरी या विभागाचा मात्र अष्टपैलू खेळाडू तुषार मैदानामध्ये दाखल झाला. चांगला चेंडू हाताला. नो बॉलचा इशारा येतो. मेन अंपायर कॉल नो बॉल. पहिल्या ओव्हरची सुरुवात झाली नो बॉल न, दुसऱ्या ओव्हरची सुरुवात झाली नो बॉल न. फ्री हिटचा चेंडू. बॅटिंग करतोय सूरज. चिखलेवाडी या टीमचा हँडसम फलंदाज म्हणजे सूरज. ओहो, फ्री हिटचा होता चेंडू. लीडिंग एज होती, हातामध्ये कॅच होती, मात्र अखेरीस माहिती पडला हात फ्री हिट होता. संधी भेटली. तुषारच्या गोलंदाजीवरती बरीच मॅच अवलंबून असेल, कारण की तुषार या मॅच मध्ये किती धावा अडवतोय आणि किती धावा रोखतोय.
हाफ ट्रॅकर बॅकफुटला जातोय, पंच केलाय, नो बॉल. त्यावरती आणखीन एक येतोय षटकार. चुका होत आहेत, चुकीच्या मोबदल्यावरती यावेळी प्रहार होतोय. कारण की सूरज देखील सहजासहजी कधी शांत नव्हता, कारण की जो त्याचा पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आहे तो त्याला नेहमी मदत करत आला. नो बॉल त्यानं पाहिला, मागे जाऊन जी त्यानं खेचून दिली आहे तिथे त्यानं षटकार मिळवला. सुरेख यावेळी देखील अगदी कव्हरच्या डोक्यावरून खेळला. पहिली धाव तर वेगानं कंप्लीट केली, दुसऱ्या धावेसाठी पाय घसरला, मात्र नकार दिला प्रशांतनं. एकाच धावेवरती यावेळी मात्र समाधान मानावं लागतंय. धाव संख्या अगदी 34. आज सरपंचाची देखील भेट झाली. आज हार्दिक पांड्या भेटला सळवेचा. आज बरेच खेळाडू काही क्रिकेट खेळण्यासाठी काही ड्रेसिंग मारून बाहेर देखील फिरताना पाहिलं या मस्त मौसम मध्ये. रविवारचा दिवस आहे, बिगिट करण्याचा प्रयत्न. डाउन द ग्राउंड पहिली धाव तर वेगानं कंप्लीट केली. बॅकवर्ड स्पेल एक रिझन म्हणून खेळाडू वेगानं येतोय आणि अखेरीस एक धाव कंप्लीट केली. एकाच धावेवरती समाधान मानलं जाते. फक्त एक धाव. यॉर्कर अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न, मात्र एक धाव. धाव संख्या जाऊन पोहोचते 37 ऑन अ स्कोर कार्ड. माफ करा 36 धाव संख्या, 36 ऑन अ स्कोर कार्ड. 2 टू गो. 4 चेंडूचा खेळ झाला, 2 बाकी आहेत. एक चांगली ओव्हर पाहतोय. ओहो, यावेळी देखील पंच केला, बॅकफुटला जातोय, हॅमर केलाय चेंडू. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न कंप्लीट होईल का, तोपर्यंत मात्र यावेळी थोडीशी शहानिशा केली जाते आणि अखेरीस 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातात. प्रतिम की अंपायर ज्या पद्धतीने की जेव्हा तुम्ही गोलंदाजाला जाल किंवा अंपायर कडे अपील करताना देखील भीती वाटते, असे अंपायर आहेत मेन अंपायर. हो, यावेळी देखील उचलला डाऊन दी ग्राउंड. अगदी कार्पेटला आग लावत पहिली धाव इथे कंप्लीट झाली. रनिंग बिटवीन द विकेट मात्र चांगली राहिली आहे प्रशांत आणि अर्थातच सूरजची. वॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल मात्र 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 40 ऑन अ स्कोर कार्ड. आत्ताच्या 3 धावा. थँक्यू. तीन धावा 41. हे अंपायर थोडीशी ती बोट मोठी करून दाखवा, दिसत नाहीत लांबून. ओके, थँक्यू. 41. मे महिन्याच्या ज्या सुट्ट्या होत्या त्याच्यात दिवस जगले, खास करून विठ्ठलवाडीमध्ये दिवस जगले गेले, आनंद घेतला आयुष्याचा. मिस्टर संदीप आलेत गोलंदाजीसाठी. एक अष्टपैलू आणि एक अनुभवी गोलंदाज या टीमचे. ओव्हर क्रमांक 3, शेवटची ओव्हर आहे, शेवटचं षटक आहे. जागा बनवली, फुल टॉस होता, अगदी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, थोडा शफल होतोय. डिक्लेअर मध्ये एक धाव जातीये, मात्र बॅटिंग करत असताना डान्सिंग डाऊन द विकेट खेळतोय प्रशांत. 11 चेंडू 31 धावा त्यानं ठोकल्यात. मात्र दुसऱ्या साईडला सूरज 5 चेंडू मध्ये 8 धावांची चांगली भागीदारी तो करतोय. सूरज पार्टनरशिप बनवतोय तर प्रशांत पार्टनरशिप वाढवतोय. यॉर्कर करून काढण्याचा प्रयत्न स्वतः आहे, यावे मात्र खेळाडू चेंडू पकडतो, फेकतो, अप्रतिम थ्रो, मात्र बॅटर आउट. अंपायर कॉल, रनआउट होतोय प्रशांत. अप्रतिम. यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न. वाह, काय रिप्ले पाहता. अंपायरनं त्यांच्याच रुमालावरती पाय दिला, हे देखील रिप्ले मध्ये तुम्ही पाहिलं. खूप मोठं दुःख असतं हे.
सुरेख फटका, यावेळी देखील क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचतोय का? तोपर्यंत एक धाव मात्र जरूर कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यावेळी देखील कंप्लीट केला जातोय. अगदी तिसऱ्या धावेसाठी जागा तर सोडली आहे, मात्र अगदी मिस्टर अमित यांना मागे यावं लागेल. 2च धावे ती समाधान. धावसंख्या आपण पाहिली तर सध्या मात्र अगदी 44 या आकड्यावरती. हंगाम दमदार गाजवला होता मिस्टर अमित यांनी. आजही नाव लक्षात आहे, आजही खेळ माहिती आहे. सोडून दिलाय शफल. व्हाईट बॉलचा इशारा. बरीच मेहनत करावी लागते. मेहनत पावसात देखील करावी लागते, टेनिस मध्ये देखील, रबर मध्ये देखील. पर्याय नाहीये मित्रांनो मेहनतीशिवाय. यावेळी देखील बिगिट करण्याचा प्रयत्न खेळाडू आहे. बॅकवर्ड स्क्वेअर रिझनचा वेगाने जातोय. चेंडू त्याच्याच डोळ्यात समोरून निघून जातोय आणि अखेरीस मात्र धाव एकच घेतली जाते. स्वतःजवळ स्ट्राईक ठेवले मिस्टर अमित. माहिती आहे मोठ्या मोठ्या फटक्यांसाठी ओळखले जातात, मोठ्या मोठ्या फटक्यांसाठी रिक्स घेतात आणि बऱ्याचदा त्यांना यश भेटलं या सर्व गोष्टींमध्ये. रिक्स घेणं महत्वाचं आहे. यश अपयश इथं नंतरची गोष्ट आहे. हो, यावेळी देखील फटका खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू वेगाने येतोय. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. तो चेंडू गॅदर करेल तोपर्यंत एकच धाव. तब्बल चेंडूचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. 5 1 to go, 47 ऑन अ स्कोर कार्ड. टॉस साठी या श्री रेणुका देवी स्पोर्ट्स विपक्ष सळवे 11 सळवे. टॉस साठी या दोन्ही कॅप्टन्स श्री रेणुका देवी स्पोर्ट्स विपक्ष सळवे 11 सळवे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. सुरेख फटका. लास्टचा होता चेंडू, शेवटचा होता. लगा दिया, उठा लिया, फेक दिया, ग्राउंड के बाहर. अप्रतिम फटका. फुल टॉस होता आणि तदनंतर मात्र खेळून काढलाय सूरजने, टोकलाय सीमारेषेच्या बाहेर. टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचते 53 आणि 54 रन्स टू विन. 54 धावेचं आव्हान यावेळी मात्र दिलंय. चोपन्न धावेचं आव्हान. आणि वेलकम अक्षय कदम, सातारा टेनिस क्रिकेट मधील पहिला गुणलेखक, ऑफिशियली गुणलेखक, MCA क्वालिफाईड गुणलेखक जो सातारा टेनिस क्रिकेट मध्ये ओळखला जातो. मोठ्या मोठ्या स्पर्धेसाठी अक्षयला नेहमी पाहिलं. येस, वेलकम अक्षय. विनंती करेल ये दादा. या टॉस साठी बोथ द कॅप्टन्स 54 धावेचं आव्हान आणि श्री रेणुका देवी स्पोर्ट्स विपक्ष सळवे 11 सळवे. बोथ द कॅप्टन्स वेलकम. या व्यासपीठावरती करूया टॉस. येस, मी विनंती करेल ना, सातारा टेनिस क्रिकेट मधील ऑफिशियली गुणलेखक, MCA क्वालिफाईड गुणलेखक अक्षय कदम यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. सळवे 11 टॉस जिंकला आणि अखेरीस टॉस जिंकल्यानंतर सरपंचने सांगितलं की आम्ही बॅटिंगच करणार आहोत. कारण की टॉस जिंकणं हे सळवे 11च्या कॅप्टनच्या हातात असतं, तर निर्णय काय घ्यायचा संपूर्ण सरपंचच्या हातामध्ये असतं. 54 धावेचं आव्हान, 54 रन्स टू विन. आज बनपुरी 11 देखील खेळताना दिसेल मराठा वॉरियर्स सिरळ सोबत. आज मजा येईल आज मॅचला बनपुरी. की बेस्ट टीम, आज बऱ्याच बेस्ट टीम आहेत. मी तर म्हणतो प्रत्येक टीम स्वतःमध्ये बेस्ट आहे.
चला मॅचला लगेच करूया सुरुवात आणि 54 धावेचं आव्हान. चोपन्न धावेचं आव्हान 54. यानंतरची मॅच आहे सर्वे 11 सर्वे विपक्ष श्री रेणुका देवी स्पोर्ट्स. दे वॉन द टॉस सर्वे अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. बऱ्याच मॅच बाकी आहेत आणि थोडासा स्पीड अप घ्या प्लीज. जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिला चेंडू अगदी तुषारला पाहतोय बॅटिंग साठी. नॉन स्ट्रायकिंग एंडला राहुल. व्हाईट बॉलचा इशारा. फुल टॉस चेंडू. ताकद नाही लावली आहे मात्र अखेरीस आपण पाहिलं तर कॅच होतीये. ड्रॉप चुकी झाली आहे आणि तदनंतर आपण पाहिलं तर अगदी चेंडू हातावरती पडतो आणि निघून जातोय सीमारेषे बाहेर मॅक्सिमम साठी. ही कॅच होती हातात. हा चेंडू होता हातात मात्र अखेरीस मात्र निसटून गेला. आणि जी लहान मुलं आतमध्ये येत आहेत त्या लहान मुलांना विनंती करेल आपण आतमध्ये येऊ नका. जी लहान मुलं आतमध्ये येत आहेत विनंती करेल आतमध्ये येऊ नका. ओहो रायझिंग चेंडू पडतोय. थोडासा आपण पाहिलं तर स्किड झाला. पडला तर थोडासा बाउन्स होतोय. जागेवून खेळण्याचा प्रयत्न. रन मशीन कोयना नगरची एका साईडला आपण पाहिलं तर तुषार मात्र दुसऱ्या साईडला चिखलेवाडी या गावचा सुपुत्र अमित. पुन्हा एकदा सुरेख फटका उडवलाय पण चांगला. 6 धावांसाठी आहे. वॉट अ स्ट्रोक. अप्रतिम फटका. 2 पावलं पुढे आला. पंच दिला. टायमिंगला महत्व आहे म्हणून तर टी फॉर टायमिंग, टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टॅलेंट. म्हणजे क्रिकेट मधला टी आणि आयुष्यातली टी दोघे इम्पॉर्टंट आहेत भाऊ. टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचते 13 ऑन अ स्कोर. 13 धाव संख्या. वेलकम राजदादा. अर्थातच वांझोळे संघ देखील येऊन पोहोचला. वेलकम. तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. स्पायडर देखील येईल थोड्याच वेळामध्ये. बॅकफुटला जातोय फटका. थोडासा फसला. बॅटीच्या टॉपला खेळाडू येतोय चेंडू पर्यंत. अप्रतिम कॅच. इटका जवाब पत्थर से देंगे भाई, खडवा देंगे जनाब. ये मॅच आणि याला बोलतात मॅच की पहिले 2 आले षटकार तदनंतर विकेट आणि तदनंतर चले जाओ भाई. हा इशारा केलाय गोलंदाजाने. मात्र त्यानं त्याचं काम केलंय मी मरेला अक्षय. कारण की तुषारने जी सुरुवात दिली 2 षटकार म्हणजे हार्दिक पांड्याची आठवण झाली. जे 2 लगातार षटकार आले आणि तिसऱ्या षटकाला गोलंदाज स्वतः हसत निघून गेला. त्याला माहिती होतं काम पूर्ण केलं होतं आणि तसंच काम तुषार देखील पूर्ण करतोय. आपल्या टीम साठी एक सुरुवात देतोय. स्टार्ट इम्पॉर्टंट आहे. तुमची सुरुवात कशी होते हे महत्वाचं आहे. पण पुस्तक वाचायला घेतल्यानंतर सुरुवातीची पानं सोडून लास्टची पानं आपण वाचतो कारण की आपल्याला शेवट महत्वाचा असतो.
शेवट कसा होणार यावरती प्रत्येकाचं लक्ष असतं. या मॅचचं देखील लक्ष शेवटीवरती आहे. 13 धावसंख्या, 13 ऑन स्कोर कार्ड. एक विकेट भेटले मिस्टर अमितला. अप्रतिम कॅच पकडली गेली जी लॉंग ऑन रिझन मध्ये. बॅटिंग साठी नवीन बॅटर सोहम मैदानामध्ये दाखल झाला. स्क्वेअर किट करण्याचा प्रयत्न, त्याच वेगानं चेंडू आदळला गेला. तदनंतर आपण पाहिलं तर अगदी निर्धाव चेंडू डॉट बॉल यावी मात्र जरूर येतोय. तब्बल 5 चेंडू झाले, 13 धावा. आणि ही सुरुवात हवी होती, कारण की ही सुरुवात अशीच हवी होती जी पहिल्या इनिंग मध्ये झाली होती. यावेळी मात्र अंपायर बळतायत. व्हाईट बॉलचा इशारा. ज्या पद्धतीने धाबा यायला सुरुवात झाली, एक्स्ट्रा धाव देखील महत्वाचे आहेत. हो, यावेळी फटका तर आहे चांगला, मात्र धावा भेटतील फक्त एक. डिक्लेअर मध्ये फक्त एक धाव. धावसंख्या अगदी 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 15-15 आणि आफ्टर 1 ओव्हर, म्हणजे पहिल्या षटकाराच्या पहिल्या ओव्हरच्या अखेरीस ही धावसंख्या आहे. 15 धावा, 54 धावेचं आव्हान आहे या मॅच मध्ये. 54 टार्गेट आहे. वेलकम मिस्टर पीटीपीएल. राजेश कुराडे देखील आज खेळताना दिसेल. आज त्याची टीम नाहीये वाटत, मात्र कोयना नगरीच्या संपूर्ण त्याच्या टीमला तो सपोर्ट करण्यासाठी आला. भेटला अंपायर एक आपल्याला. ओहो, चांगला चेंडू हाताला. किरणला पाहतोय सध्या, मात्र किरण आलेत गोलंदाजीसाठी. आणि पहिला चेंडू ज्या पद्धतीने गुडले स्पॉट वरती टाकलाय, थोडासा आपण पाहिलं तर राईज झाला. राहुल वरती बरीच अपेक्षा आहे, कारण की राहुल या टीमचा कॅप्टन आहे. कॅप्टन कूल आहे, कारण की या कॅप्टनला मॅच ऑन करून द्यावी लागेल, मॅच जवळ आणून ठेवावी लागेल, आणि त्याचं काम आहे ते त्याला खांद्यावरती घ्यावी लागेल. ही मॅचची जबाबदारी. बिगिट करण्याचा प्रयत्न आहे. आम्ही चेंडू गॅदर करतोय, कुठलीही धाव नाहीये. 2 चेंडू निर्धाव गेलेत. दोन्ही चेंडू निर्धाव आहेत. एक एक निर्धाव चेंडू तुमचा दबाव चांगला वाढवू शकतो. जे संपायला विनंती असेल, थोडस आपण सरकून बरोबर मध्ये उभं राहा. ओहो, यावेळी मात्र अगदी गुड लाईन स्पॉट. पुन्हा एकदा बॅट स्विंग केली आहे. थोडस आपण पाहिलं तर जॅक करण्याचा प्रयत्न, मात्र राहुल ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर कूल उभा आहे, शांत उभा आहे. तो दबाव येऊन देत नाहीये स्वतःवरती. कदाचित इथून पुढचं समीकरण त्याचं ठरलेलं असेल, अटॅकिंग क्रिकेट आत्ता खेळायचं की यानंतर, हा निर्णय त्याचा आहे. पण निर्णय सबर का फल मीठा नाही भाई, किसी और का होता है. ओहो, पुन्हा बाहेर ठेवलाय. चांगली गोलंदाजी. आता बांधून ठेवलाय, आखडून ठेवलं होतं, थोडस जखडून ठेवलंय. मी म्हणेल आता पायामध्ये बेड्या ठोकल्यात किरणने, कारण की किरण या मॅच मध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, अचूकता आणि अचूकतेवरती असलेलं नियंत्रण त्याचा कमांड आहे, आणि हाच कमांड त्यानं पकडून ठेवलाय. अप्रतिम गोलंदाजी. ओहो, यावेळी देखील पंच केला. स्टिकर एंडचा फटका. एक धाव कंप्लीट केले. थोडीशी बॉडी लँग्वेज सध्या दिसून येते, कारण की राहुलने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाच नाहीये, कारण की राहुलची बॉडी लँग्वेज बरंच काय सांगेल. हल्ली पुस्तकापेक्षा चेहरे जास्त बोलतात. राहुलची बॉडी लँग्वेज बरंच काय सांगून जाते. 1 टू गो. एक चेंडू अजूनही बाकी आहे. येणारे 7 चेंडू, 38 धावा हव्यात अजूनही. हो, यावेळी देखील बॅटीची टॉप आहे. चांगली गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, आणि मी म्हणेल इकॉनॉमिकल गोलंदाजी. कंजूस असावं पण किती, किरण सारखं, ज्याने 6 चेंडू मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. अप्रतिम गोलंदाजी किरण. व्हॉट अ बॉलिंग यार. मॅच पूर्णपणे कव्हर केली. म्हणजे किरण या नावामध्ये टॅलेंट असतं हे सिद्ध झालं पुन्हा एकदा.
ओव्हर क्रमांक 3 कडे आपण जाऊयात. शेवटच्या षटकामध्ये प्रशांत. हो फटका चांगला. सूरज आवाकाच्या बाहेर. थोडस इक्वेशन सूरजचं चुकलं कारण की त्याने जो अंदाज धरला तो अंदाज थोडासा चुकीचा राहिला ना. मी म्हणेल हवेमध्ये थोडासा चेंडू स्विंग होतोय. स्विंग होऊन आला. आवाकाच्या बाहेर. अप्रतिम फटका. अंपायर डिसिजन देऊ शकता. उनकोच मालूम नाहीये काय आताचा चौकार आहे. थँक्यू सो मच. या चौकारानं टीमची टोटल थोडीशी पुढे जाते. यावेळी देखील सुरेख फटका. मॅच संपली नाहीये. मॅच अजूनही ऑन आहे. ज्या दुसऱ्या ओव्हर मध्ये राहुल शांत होता तो आता मात्र मॅच मध्ये आग लावतोय. वादळापूर्वीची शांतता होती का. मात्र या मॅचचं इक्वेशन आपण पाहूयात. 4 चेंडू आणि 27 धावेची गरज आहे. राहुलची जी मॅजिकल फिगर होती तिथे पोहोचण्यासाठी त्यानं उशीर केलाय का आता हे त्यालाच माहिती आहे. आता निर्णय त्याने घेतलाय आणि रिझल्ट देखील तोच देणार आहे. अप्रतिम. आणखीन एक. मॅच संपली नव्हती. मॅच संपली नाहीये. वो तो झाकी था. पिक्चर अभी बाकी आहे. कारण की सेकंड ओव्हरचं किरणची 2 धावेसाठी गेली असेल तर आता 3 चेंडू मध्ये 16 धाव्या आल्या. या देखील खऱ्या आहेत. आता 3 चेंडू 21 धावेची गरज. दुसरी ओव्हर इम्पॉर्टंट होती. दुसऱ्या ओव्हर मध्ये धावा येणं गरजेचं होतं कारण की दुसऱ्या ओव्हर मध्ये कमीत कमी 5 धावा आल्या असत्या तरी बरं झालं असतं कारण की तिथे फक्त 4 चेंडू डॉट आले होते आणि 2 धावा आल्या होत्या. दुसरी ओव्हर तिथे देखील राहुलच होता. आता पण राहुल आहे. मतलब जिस हाथों ने जख्म दिया उसी हाथों से मलाई भी देनी है. ओहो 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 काय घडतंय. नो बॉल आहे. मॅच ऑन केली आहे का. मॅच ऑन केली आहे. आता मानाई नगर थोडीशी ऍक्टिव्ह झाली आहे कारण की हा नो बॉल होता. या नो बॉल वरती धावा जर आल्या असत्या तर वेगळं इक्वेशन असतं. पण आता येणारे 2 चेंडू आणि 14 धावेची गरज आहे. येणारा चेंडू फ्री हिटचा. व्हॉट अ मॅच यार. यावेळी देखील फटका तर खेळून काढलाय. तो देखील जातोय आकाशाच्या दिशेने. आकाशाला बुक्की मारतोय. निघून जातोय सीमारेषे बाहेर. मॅक्सिमम. व्हॉट अ मॅच. व्हॉट अ मॅच. एक चेंडू 8 वरती आल्या तर त्या नो बॉलला धावा आल्या असत्या तर हा देखील फुल टॉस आहे आणि फक्त 8 धावेने पराभूत झाले टीम. अर्थातच हनुमान क्रिकेट क्लब मानाईनगर 8 धावाने पराभूत झाले. दुसऱ्या ओव्हर मध्ये फक्त धावा 2 आल्या होत्या. 4 डॉट बॉल. आता 4 धावेवरती त्या 4 डॉट बॉल वरती जर 4 धावा आल्या असत्या तर मात्र जर तर मध्ये क्रिकेटमध्ये धायाच नाहीये. एक क्रिकेट आहे. जर तरला जागा नव्हती आणि मानाईनगर टीम थोडीशी निराश होत्या पण रबर हंगामामध्ये त्यांचा खेळ दमदार राहिला आणि चिखलेवाडी टीम मात्र पुढे जाते. पुढे सरकते ही टीम.
श्री रेणुका देवी स्पोर्ट्स आणि सर्वे 11 सर्वे. चला लगेच मैदानामध्ये श्री रेणुका देवी स्पोर्ट्स फिल्डिंग करायचे या टीमला, कारण की सर्वे 11 टॉस जिंकून घेतले बॅटिंग. दे वॉन्ट द टॉस, सिलेक्टेड टू बॅट फर्स्ट.